कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबियांकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखालीच बसणार, घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मुक समर्थन, घाटकोपर प्रकरणी एसएनसी पक्षप्रमुख शहांकडे तक्रार करू, संजय राऊतांचा टोला। राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे लक्ष घालावं, घाटकोपरमधील घटनेनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाच्या वेळी सुरेश धस नामदेव शास्त्रींची भेट घेऊन निघाले, तर मुंडेंचा पिंपळनेरचा दौरा रद्द। आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी, तर हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध। महाराष्ट्रात मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे, मात्र मराठीसोबतच राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांना आली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर, तर रोहित पवार मित्र परिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी, पुढील भूमिगत मार्गासाठी बामणवाडामध्ये बोगदा खणण्याचं हे काम सुरू, तर फडणवीसांच्या हस्ते बोगद्याचे ब्रेक थ्रू। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम आता अंतिम टप्प्यात, 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न, पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टीलच्या फ्रेमवर्कचा वापर। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराच्या पैशांचा निवडणुकीत वापर, संजय राऊतांचा आरोप, तर मालवणमधील कोसळलेल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का, राऊतांचा सवाल। बारमध्ये डान्स करतानाचा निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा व्हिडिओ व्हायरल, तर हातात रायफल असलेल्या सहकाऱ्यासोबतचं रणजित कासलेचं रील। नाशकातील काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, 21 एप्रिलला पुढील सुनावणी, तर दर्गा दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 25 जण अटकेत। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको, तर लायसन्स रद्द करा, विसे कुटुंबियांची मागणी। कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक, बच्चू कडू सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित। श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद पेटण्याची शक्यता, संजीवन समाधीस्थळी मंदिर उभारावं, कमिटीसह ग्रामस्थांची मागणी, तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध। बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता बोंडगावात नागरिकांच्या बोटांची नखं चालल्याचा दावा, बोटांची नखं गळून पडत असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।